नमस्कार, मी जयश्री तोरणमल. जर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करून घ्यायचा असेल ना, तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. स्वतःबद्दलचा जो आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास सर्वात पहिला कधी कमी होऊ द्यायचा नाही. नेहमी स्वतःची किंमत करायची. दुसरे काहीही बोलू आपल्याला, दुसरे काय बोलतात ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण का ते कधीच कोणाला चांगले बोललेले नाहीत आणि बोललेले पण नसतात. एवढे मोठे मोठे सेलिब्रिटींना सर्व नावं ठेवतात, सगळं वाईट म्हणतात. आपण तर एक साधारण माणूस आहे. त्यामुळं आपल्याला कोण काय बोलतं ना, याच्याकडं सर्वात महत्त्वाचं लक्ष द्यायचं नाही. आपलं काय ध्येय आहे, आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, हे फक्त आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं. देवाचं नामस्मरण करत राहायचं, देवाला वेळ द्यायचा. आपलं जे काय काम आहे घरातलं, त्या कामाला वेळ द्यायचा. ते काम करत करतच आपण थोडंसं देवाचं नामस्मरण करायचं. सकाळी लवकर उठायचं, जरा व्यायाम वगैरे करायचा. आणि या सर्व गोष्टी आपण आनंदी राहायचं. आनंदी राहिलं की तुम्हाला तुमचं मन प्रसन्न राहिलं की आपोआप सर्व काही गोष्टी चांगल्या चांगल्या घरामध्ये घडत जातात. आपला चिडचिडा स्वभाव जो आहे तो कमी होतो, राग द्वेष कमी होतो. त्यामुळं आपलं घर शांत राहतं. घर शांत राहिलं की लक्ष्मी घरामध्ये येते. आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा म्हणजे काय करायचं की आपण स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा. आपण आपल्या मनाला नेहमी सांगायचं की तू चांगलं आहेस किंवा चांगले आहेस. आपणच आपल्याला स्वतःला, आपल्या समोरचं व्यक्ती म्हणले नाही तू खूप वाईट आहेस, तू खूप चिडचिडी आहे, तुझ्यामुळं आम्हाला त्रास होते, म्हणू द्या. आपण आपल्या मनाला सतत सांगायचं की मी चांगली आहे, माझं चांगलं होणार आहे, मी असे शांत आहे. सतत आपण सांगायचं. चांगल्या चांगल्या गोष्टी लक्षात घ्यायचं. कोण काय चांगलं सांगतंय हे जरा लक्षामध्ये घ्यायचं. एक एक वेळेस काय होतं की आपलं समोरची व्यक्तीसुद्धा कोणीतरी असं चांगलं देवाच्या रूपामध्ये मिळते की ते आपल्याला चांगलं सांगत असते. आणि त्यावेळेस आपण असं समजायचं की देवच आपल्याला काहीतरी चांगलं सांगायला आलं. त्यामुळं जरा मोठ्या माणसांचं पण जरा ऐकायला शिकायचं. त्यामुळे पण मनाला खूप चांगले परिणाम होतात. खूप सकारात्मक आपलं मन बोलतं त्यावेळेससुद्धा. सगळ्यात मेन गोष्ट कोण काय बोलतंय आपल्याकडे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं ध्येय कोणतं आहे चांगलं, ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायचा. सकाळ जीवनाला आपल्या काहीतरी चांगल्या सवयी लावायच्या. चांगली पुस्तकं वाचायचं जरा मनामध्ये घ्या. ते पुस्तकं वाचत जा, पेपर वाचत जा. धार्मिक क्षेत्रातली जरा चांगली चांगली पुस्तकं वाचायची. जरा मुलांबरोबर आनंदामध्ये राहायचं, त्यांच्याशी आनंद बोलायचे. त्यांचे काय विचार आहेत, त्यांचं काय मत आहे, ते काय बोलतात हे जरा कधीतरी शांत बसून ऐकायचं. आपल्याला काय सांगायचं आहे, कोणाला काय पटवून द्यायचं आहे, हे सुद्धा जरा शांत बसून सांगायचं. पण शांतता खूप महत्त्वाची आहे. आपल्याला जर जीवनाला आनंद पाहिजेला असेल, आपल्याला जर आपल्यामध्ये बदल घडवायचा असेल, तर सर्वात पहिल्यांदा आपण आपलं डोकं शांत ठेवलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आनंद आहे त्या गोष्टींमध्ये आपण जास्त जायचं. मग ती कोणतीही गोष्ट असो, ज्याच्यामध्ये आनंद वाटतो ना तुम्हाला, तुम्ही त्या गोष्टीमध्ये आनंदी राहू शकताय ना, मग ती गोष्ट करा ना. पण ती गोष्ट अशी नको की याल्यानंतरनी 4 लोक आपल्याला नावं ठेवतील अशी गोष्ट नाही करायची. की जेणेकरून काही आनंदाची गोष्ट करा की समोरच्यानी सुद्धा आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजेत. नाहीतर आपल्या मनासारख्या गोष्टी करायच्या म्हणलं आणि ते वाईट केलं की त्याच्यामध्ये उपयोग नाही, त्याने आपल्याला जास्त त्रास होतो नंतर. त्यामुळं सतत चांगलं आपण आपलं हे करायचं, मनाला खच्ची करून घ्यायचं नाही. आपण स्वतःला जरी आपण समजा कोणी जर असं असं वाटत असलं आपल्याला किंवा दुसरं कोणी म्हणत असेल की तू चांगलं दिसत नाहीस किंवा तू चांगली दिसत नाहीस, बोलतं कोणी कोणी कोणाला पण.
आजकाल कसं आहे, कोणी कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही, कोणी कोणाला काही फडकन बोलतं. पण असं पण मग काय ते बोलले म्हणून आपण काय लगेचच आपल्या मनाला वाईट बोलायचं नाही. आपण सतत आपल्या मनाला सांगायचं, तू खूप चांगला आहेस, तू खूप सुंदर दिसतोस किंवा दिसतेस, खूप छान आहेस आणि तू आणखीन सुंदर दिसशील. तुम्हाला सांगते, सौंदर्यता खूप वाढते. माणूस खूप सुंदर दिसतं आणि ते असतं. ज्यावेळेस माणसाचं मन समाधानी असतो ना, तो जसा रिअल दिसतो ना त्याच्यापेक्षा आणखीन सुंदर दिसतो तो, आणखीन निखरत जातो तो. हां, त्याच्या मनासारखं जेव्हा मनासारखं तो वागत जातो, जसं जसं त्याचा आत्मविश्वास वाढतो, जसं जसं त्याला मनाला आनंद होतो ना, त्याच्या चेहऱ्यावर आणखीन तेज येत जातं बघा. आणखीन सुंदर, तुम्ही जेवढे सुंदर आहात ना त्याच्यापेक्षा जास्त सुंदर होत जातं. काहीतरी एक गुण असा तुमच्या चेहऱ्यात येतो की दुसऱ्यांना तो आकर्षित करतो. म्हणजे ते तुमचा मनातला आनंद जो आहे ना तो बाहेर निखरला जातो. हं? त्यामुळं आहे ना, तुम्हाला जर खरं सौंदर्य पाहिजे जर असलं ना, तर मन आनंदी ठेवा, मन प्रसन्न ठेवा. तुम्हाला कोणतेही काहीही करायचं गरज नाही. आपोआप मन सुंदर तर तुम्ही सुंदर. हं? देव आणि सांगते, देवाचं नामस्मरण करण्यामुळेही खूप चेहऱ्यामध्ये फरक होतो. खूप तेज येतं माणसाच्या चेहऱ्यात आत. कारण का की आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण झालेलं असतं ना, शुद्धीकरण होत असतं. त्यामुळं आपल्या पूर्ण शरीराचं शुद्धीकरण होत असतं. म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरातून पूर्ण बाहेर चाललेली असते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा शरीरामध्ये येत असते. आणि पॉझिटिव्ह ऊर्जा शरीरामध्ये आले की आपले सकारात्मक विचार होतात. सकारात्मक विचार झाले की आपोआप आपल्या मनाला आनंद मिळतो. आनंद मिळाला की तेज येतं. साहजिक एकदम सरळ गोष्ट आहे. त्यामुळं आपल्याला स्वतःमध्ये जर बदल घडवायचे असतील तर काही चांगल्या गोष्टींची आपल्याला आपल्या जीवनाला सवय लावलेली पाहिजे. हं? आणि ते आपणच सवय लावून घ्यायची. आपल्याला काही दुसरं कोणी शिकवायला येणार नाही किंवा सांगायला येणार नाही. आपण उलट जेवढं कामाच्या रेडबेडामध्ये असेल किंवा जेवढं कुठंही काही करत असेल दुःखाचं का आपण तेवढंच सगळ्यांना बरं वाटते. पण आपण आत्मा हाच परमेश्वर आहे ना, आपण परमेश्वर आहे ना, मग आपण आपल्याला स्वतःला वेळ दिला पाहिजेल ना. आ? दिला पाहिजेल का नाही? म्हणून स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचं एक काहीतरी अस्तित्व निर्माण करा. हं? स्वतःला खूप किंमत द्या. दुसरे देऊ नाही देऊ आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण आपल्यालाच किंमत द्यायचं, आपण खूप भारी आहे म्हणून. बघा आपोआप आपलं सगळं चांगलं होतं. नमस्कार.